दक्षिण मुंबईतल्या डोंगरी परिसरात एक भीषण आग लागलेली आहे आणि आगीच्या ठिकाणी स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांनी भेट दिलेली आहे। काय नेमकी परिस्थिती आहे? आग नियंत्रणात आली आहे? ही उंच टावर आहे ज्याच्यात 9व्या 13व्या माळ्यावरती आग लागलेली। मी इकडच्या फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलल्यानंतर मला असं सांगण्यात आलंय की जेवढी लोक आगीत अडकलेली त्यांना सुखरूपपणे आता टेरेसवरती ठेवण्यात आलेलं आहे आणि खालच्या मजल्यांवरती आग आता नियंत्रणात येत आहे आणि ती संपूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्यांना खालती आणण्याचं काम केलं जाईल। मी त्यांना विचारलंय की कुठच्याही प्रकारची जीवहानी होण्याची पुढे शक्यता आहे का, तर त्यातल्या तर शक्यता नाहीये। नियंत्रणात ते आणण्यात यशस्वी होत आहेत। आगीचं काही नेमकं कारण समजलंय का? कारण की आगी दरम्यान काही स्फोटाचे आवाज सुद्धा स्थानिकांनी ऐकले। अजून काही नेमकं कारण समजलं नाही। पहिली सगळ्यांचा फोकस तर आग मिटवण्यात आणि आग बुझवण्यात आहे। ते झाल्यानंतर निश्चितपणे या संदर्भातली सखोल चौकशी करून नेमकी काय कारण आहेत हीचा शोध घेऊन यापुढे अशी घटना घडू नये यासाठी उचित उपाययोजना करण्यात येईल। या निमित्ताने मुंबईतल्या अग्निसुरक्षा आणि खास करून उंच इमारतीतल्या अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आहे। आज ही मुंबईतली दुसरी घटना आहे। सकाळी पश्चिम उपनगरात सुद्धा एक अशाच प्रकारे उंच इमारतीत आग लागली होती। हायकोर्टात सुद्धा या प्रकरणी याचिका प्रलंबित आहे। वारंवार निर्देश असूनही सुरक्षेच्या उपाययोजनांची अजूनही अंमलबजावणी होत नाही असे हायकोर्टाने सुद्धा म्हटले। बरोबर आहे की उंच इमारती जेव्हा कंजेस्टेड एरियामध्ये अत्यंत रहदारी जास्त असते अशा एरियामध्ये ज्या वेळेला बांधल्या जातात त्यावेळेला फायर ब्रिगेड जाण्याची सोय किंवा इतर इमर्जन्सीसाठी ज्या व्यवस्था करायच्या असतात त्याची सोय सुविधा ही करण्यासाठी अडचण येते आणि म्हणूनच डीसीपीआर मध्ये जे नियम आहेत की 6 मीटरचं ओपन ऍक्सेस असायला पाहिजे दोन्ही बाजूनी चारी बाजूनी, या सगळ्याचे कठोर अगदी स्ट्रिक्ट अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते काही ठिकाणी होताना दिसत नाहीये। तर यावरती कठोर कारवाई केली जाईल। येणाऱ्या काळात बी वॉर्ड, सी वॉर्ड, ए वॉर्ड मध्ये जेवढ्या अनधिकृत इमारती असतील किंवा अनधिकृतरित्या अधिक उंच इमारती बांधल्या गेल्या असतील त्यावरती पुढच्या 2 महिन्यात संपूर्ण ऍक्शन घेऊन त्यांचं डिमॉलिशन करायला घेतलं जाईल। नवीन सरकार अग्निसुरक्षेच्या मुद्द्याबद्दल गंभीर आहे आणि येत्या काळात अशा प्रकारची जी बेकायदेशीर बांधकामं, नियमबाह्य बांधकामं आहेत त्यावर आम्ही थेट कारवाई करू असं सुद्धा स्थानिक आमदार इथं सांगताना दिसत आहेत। कॅमेरामन दीपेश महाजन, समीर राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।